मोठी स्वप्न दाखवा. सरदाराचा पोरगा शिवाजी राजा ठरवतो मी माझं रयतेचं राज्य निर्माण करेन, आणि केवढं धाडस आहे. त्या काळामध्ये औरंगजेबाच्या विरोधात लढणं सोपं होतं का? आणि समजा औरंगजेबाच्या विरोधात लढता लढता राजे जर पकडले गेले असते, काय परिस्थिती झाली असती? राजे म्हणले असते का आता आपण पकडले गेलोय, कोर्टात जाऊ, हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ, चांगला वकील देऊ, काय व्हायचंय ते होऊ द्या. अहो पकडल्यानंतर थेट मृत्यूच आहे. पण तरी सुद्धा ही माणसं लढली, कारण स्वप्न मोठं होत. आमची स्वप्नच असली पाचगळ आहेत ना. पतसंस्थेत तर चिटकलं पाहिजे, मार्केट कमिटीला तर लागलं पाहिजे, 2-5 हजाराची कुठेतरी नोकरी तर लागली पाहिजे. आणि याच्यात या पोरांची चूक नाही, या आईबाप म्हणून आपली चूक आहे. पोरग काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगताय अंथरून पाहून पाय पसर, अंथरून पाहून पाय पसर. सालं ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेलं, पण बापानं काही त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. आज इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून घरी गेलात शंभूराजाच्या जयंतीच्या निमित्तानं. आज तुम्ही इथं जमलेला आहात, इथून घरी गेलात ना, पोराला सांगायचं हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आपल्याला आपल्या लेकरात निर्माण करता आली पाहिजे. त्याला सांगता आलं पाहिजे मोठी स्वप्न बघ, बाप म्हणून मी तुझ्या सोबत आहे. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरात निर्माण करता आली पाहिजे. काय परिस्थिती आहे उद्योग व्यवसायाची? साहेब आज टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतारकामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं ही सगळी पोरं इथून काम करतात. चला संविधानानं त्यांना अधिकार दिलाय, कष्ट करतील पोरं. आमची पोरं कुठं? कॉलेजच्या कट्ट्यावर बसून पिचकाऱ्या मारणं, प्रेम प्रकरण चघळणं, सिस्टीमला शिव्या घालणं, नाहीतर मग साहेब कोणाच्या तर मागं की जय. बरं मागं निम्म्याला माहित नसता पुढं कुणाचा जय जयकार चाललाय. कानाव की पडलं का यांनी जय म्हणायचं. अरे कधी कधी आम्हाला कळणार आहे? कधी आम्हाला कळणार आहे? आम्ही उद्योगात यावं, व्यवसायात यावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हा, स्वतःच्या पायावर उभे राहा. शिवाजी राजांना हेवा वाटेल माझ्या महाराष्ट्रातली या मातीतली पोरं, अरे जगात या पोरांनी झेंडा फडकवला, हे शिवाजी शंभूराजांना वरतून बघितल्यावर वाटलं पाहिजे. आपल्याला 2 रुपये कमवायची अक्कल नाही, संध्याकाळी 7 नंतर निम्म्यांना नीट रस्त्यावर चालता येत नाही. काय वाटत असेल शंभूराजांना? याच्यासाठी स्वराज्य उभं केलं, याच्यासाठी आम्ही रक्त सांडलं. उद्योगात या, व्यापारात या, व्यवसायात या, नोकरीच्या पुढे जाऊन थोडी स्वप्न बघा. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आमच्या नगरला एक बाग आहे पोरांना, आणि त्या बागेमध्ये नीट लक्ष द्या सगळे तरुण. एक बाग आहे नगरला, आणि त्या बागेमध्ये एक क्लर्कची जागा भरायची होती. किती जागा आहे? एक आहे. 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं तर एका जागेसाठी. आता मला सांगा, जागा एक आहे म्हणल्यावर किती जणांना नोकरी मिळणार? एकालाच मिळणार आहे. 999 पोरांना घरी जावं लागणार आहे. एका पोराचा इंटरव्ह्यू झाला, त्याचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला, आणि बागेतला शिपाई म्हणला काही करा पण याला नोकरी देऊ नका म्हणला. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली. आमच्या पोरांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, त्यांच्या मंडटावर विश्वास नाही. डिग्री आहे पण त्याला त्यातलं येतच नाही हो. मराठीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला मराठी लिहिता येत नाही, हिंदीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला हिंदी बोलता येत नाही, इंग्रजीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराविषयी न बोललेलं बरं. साहेब संभाजी राजांना 13 भाषा येत होत्या. संस्कृत मध्ये बुधभूषण लिहिलं. आम्ही कुठं आहोत? नॉस्कॉम कमिटीचा रिपोर्ट आहे, इन फ्युचर 75% इंजिनियर्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉइड, 90% प्लेन ग्रॅज्युएट्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉइड. 90% प्लेन ग्रॅज्युएट नोकऱ्या मिळणार नाहीत, 75% इंजिनियर नोकऱ्या मिळणार नाहीत. आम्हाला येत नाही हो काय? या पोराला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई आला आणि म्हणला साहेब याला नोकरी देऊ नका. म्हणले काय झालं? म्हणले बागेतलं गोरीला माकड मेलंय. बागेत जर गुरीला नाही तर लोक बागेत येतील कशी? लोक बागेत आली नाही तर याचा पगार करायचा कशात? काही करा पण याला नोकरी देऊ नका.
त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटला, काही करा पण तोंडात आलेला घास असा मागं काढू नका. बागेतला मॅनेजर म्हणला, पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गुरिला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गुरिलाचं करावं लागेल म्हणला. आणि पोरगा म्हणला, पगार आहे ना. आणि मग गुरिला तर गुरिला रोज यायचा, गुरिलाचे कपडे घालायचा आणि पिंजऱ्यात जाऊन उभं राहायचं. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला, मजा आहे, पगार पण चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी तुमच्यासारख्या कॉलेजच्या पोरापोरींची ट्रिप आली. कॉलेजच्या पोरांकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागले आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला, नोकरी गेली तरी चालते पण जीव वाचला पाहिजे. आता जीव वाचावा म्हणून हे जोर जोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला, ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी जाईल म्हटलं. नंतर कळलं, गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं आणि वाघाच्या भूमिकेत साहेब MSc झालेलं होतं. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी व्हावं, पण शिक्षणातनं आम्ही स्वाभिमान शून्य झालो. साहेब, संभाजी राजांचं लग्न झालं येसूबाईंशी. संभाजी राजांचं लग्न झालं येसूबाईंशी. येसूबाई म्हणजे पिलाजी शिर्केंची मुलगी. आणि ज्या वेळेस लग्न होऊन सासरी आल्या येसूबाई, इथं जे मुलींचे वडील ऐकत असतील ना, ज्यांना पुरी आहेत त्यांनी लक्षात घ्या. आपल्या डोक्यात एकच असते, पुरीचं लग्न लावून द्या, 2 रुपये खर्च करा, चांगला जोडीदार बघून द्या, पुरींना शिकवा, त्यांच्या पायावर उभं करा. संभाजी राजेंसोबत लग्न झालं. येसूबाईंच्या वडिलांनी सासरी जाताना येसूबाईंसोबत 2 शिक्षक पाठवले होते. येसूबाईंचं राहिलेलं शिक्षण पूर्ण व्हावं. येसूबाई संस्कृत शिकत होत्या. आपल्या पुरीचं संस्कृत शिकणं हे सासरी गेल्यावर पूर्ण व्हावं म्हणून त्या काळात पिलाजी शिर्केंनी येसूबाईंच्या सोबत 2 शिक्षक तिथं शिकवण्यासाठी पाठवले होते. काय दूरदृष्टी होती या लोकांची. आपल्या पुरीनं शिकलं पाहिजे. शंभूराजांनी संस्कृत शिकावं असा जिजाऊंचा आग्रह. संस्कृत शिकले संभाजीराजे आणि ग्रंथ लिहिला बुद्धभूषण नावाचा. तुम्ही हाकेच्या अंतरावर आहात आळंदीपासून. इथं ज्ञानोबांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आपण काय लिहितो वयाच्या 16व्या 17व्या वर्षी? काय लिहितो आपण आणि कुठं लिहितो साहेब? आपण काय लिहितो हे जर वाचायचं असेल ना, पोरांच्या वह्यांची मागची पानं बघायची. सार्वजनिक शौचालय नाही तर सार्वजनिक मुताऱ्यांमधल्या भिंती बघायच्या. पोरांना वहीत लिहायला वेळ भेटत नाही, तिथं कुठून लिहितात कुणास ठाऊक. अहो, गडांवर किल्ल्यावर जाताना सुद्धा चुन्याची डबी घेऊन पोरं जातात. गडांच्या भिंतीवर चुन्यात नको नको ती चिन्ह कोरतात, नको नको ती नावं लिहितात. संभाजी राजांनी बुद्धभूषण लिहिला. आपण काय लिहायचं ते ठरवावं. बोलते व्हा, वाचते व्हा, लिहिते व्हा. आमच्याकडे एकट्यानं प्रेमपत्र लिहिलं होतं आणि प्रेमपत्र सुद्धा काय कसली भाषा लिहितात पोरं. माझ्या गुडघ्यांच्या वाट्या काढून तुला चंद्र सूर्य करू. सुचतं कुठून हे? डायरेक्ट जन्मालाच कवी म्हणून जन्माला आली ती पोरं. आपल्या प्रियसीला पत्र लिहिलं त्यानं, माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि तुझं जर माझ्यावर असेल तर उद्या येताना गुलाबी रंगाचा ड्रेस घालून ये. दुसऱ्या दिवशी पोरगी येताना तिने ते पत्र आणि ते पुस्तक त्या पोराच्या हातात दिलं आणि येताना पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून आली. याला एवढं टेन्शन आलं. म्हणला मी लिहिलं होतं माझ्यावर जर तुझं प्रेम असेल तर गुलाबी रंगाचा ड्रेस घालून ये, आणि ही येतानाच पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून. त्यानं ते पुस्तक जे फेकून दिलं, परत शाळेत गेलं नाही, कॉलेजला गेलं नाही आणि 10 वर्षांनी यांनी रद्दी काढली ना, रद्दीत ते पत्र सापडलं. आणि मग त्यानं पत्र वाचलं. पत्रात पोरीनं लिहिलं होतं, राजा
तुझं जेवढं माझ्यावर प्रेम आहे तितकंच माझंही तुझ्यावर आहे. लग्न करायचं असेल तर माझ्या घरच्यांना येऊन भेट. पण एक सांगायचं होतं, माझ्याकडं गुलाबी रंगाचा ड्रेस नसल्या कारणानं आज मी पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून आले. म्हणून म्हणतो पुस्तकं उचकत चला. 10 वर्ष जर पुस्तकच उचकली नाही, काय लिहायचं ते ठरव. आम्ही काय काय लिहिण्यात आयुष्य घालवलं, कुठं नको नको तिथं लिहिण्यात आयुष्य वाया घातलं. राजाचा पोरगा आहे संभाजी, पण त्यांना वाटतं मी राजकारणावरती ग्रंथ लिहावा, वेगवेगळ्या भाषा शिकाव्यात. मला वाटतं ही जी ओढ आहे शिक्षणाप्रती, नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याप्रती, ती आत्मसात करा. आत्ता सूत्रसंचालन खूप सुंदर केलं सर आपण. आणि सूत्रसंचालन करताना मी ऐकत होतो, सर सांगत होते संभाजी राजांनी युद्धभूमीची आवश्यकता लक्षात घेऊन 1 महिन्यामध्ये बुलेट प्रूफ जॅकेट तयार करून घेतलं. नवीन तंत्रज्ञान स्वीकारतात संभाजीराजे. उसळत्या दर्यामध्ये संभाजीराजांनी झुलता पूल बांधला. आपण विज्ञान तंत्रज्ञान कधी स्वीकारणार आहोत? मी मगाशी येताना एलॉन मस्कचा एक व्हिडिओ ऐकत होतो. तुम्ही सगळेजण ना युट्यूबवरती जरा एलॉन मस्क सर्च करा. साहेब विक्रांत दादा, एलॉन मस्क त्याच्या व्हिडिओत सांगत होता, आता आपले प्रवास हे विमानात आहेत. 2050 पर्यंत आम्ही विमानानं प्रवास करणार नाहीत, आम्ही रॉकेटनं प्रवास करू. 5 मिनिटात इथून अमेरिकेला रॉकेट जाईल. रॉकेट लँड कसं करायचं याचा विचार करून रॉकेटच्या प्रवासावरती ही पोरं विचार करतायत. एलॉन मस्क सांगत होता 2050 पर्यंत विटांची घरं नसतील, आम्ही सोलर पॅनलची घरं तयार करू. ते घर आपली आपली एनर्जी क्रिएट करेल आणि त्या घरासाठी ती एक घरानं तयार केलेली एनर्जी लाईट वापरली जाईल. एलॉन मस्क सांगत होता आम्ही असे रस्ते करतोय, त्या गाडी त्या रस्त्यावरून गेली का आपोआप चार्जिंग होईल, कुठं प्लग लावायचं नाही, कुठं पेट्रोल टाकायचं नाही. कुठं परदेशातली पोरं हा विचार करतात, आपण कुठं आहोत? आपण आतून तिथंच आहोत. ग्रामपंचायत, सोसायटी, वार्ड, इलेक्शन. ठीक आहे, राजकारणात आलं पाहिजे, समाजकारणात आलं पाहिजे, राजकारणापुरतं राजकारण केलं पाहिजे. पण निवडणुका झाल्यानंतर माझा प्रभाग, माझा वार्ड, माझी महानगरपालिका, माझं गाव, माझं राज्य, माझा देश, या दृष्टीनं एक संघ होऊन आपण कधी विचार करणार आहोत की नाही? या सगळ्या दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे. माझा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की संभाजीराजे, शिवाजीराजे ज्या पद्धतीनं स्वराज्यासाठी झगडले, तो एक विचार घेऊन आपल्याला पुढे जाता येईल का? अहो काय दुःख हो संभाजीराजांच्या आयुष्यामध्ये. 2.5 वर्षांचे होते शंभूराजे तेव्हा आई गेली. धारावनं दूध पाजलं. 2.5 वर्षांचे असताना शंभूराजांची आई जाणं केवढं मोठं दुःख आहे. ही दुःख सहन करत शंभूराजे जगत राहिले. आयुष्यातली एक सुद्धा लढाई शंभूराजे हारत नाहीत आणि प्रत्येक टप्प्यावरती विचार करतात. मगाशी सरांनी सांगितलं बोलताना, शेतकऱ्याला पाणी पुरवण्यासाठी डोंगर पोखरता येईल का याचा विचार संभाजीराजे करतात. आम्ही का या दृष्टीने विचार करू शकत नाहीत? बघा, 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. 50 गणराज्यांची स्थापना झाली. 56 राज्यांची विभागणी झाली. 62 आपल्यावरती आक्रमण झालं. आतापर्यंतची सगळी आक्रमणं आपण परतावून लावली. 69 मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. 72 मध्ये घाशीराम कोतवाल नाटक आलं. 75 मध्ये शोले चित्रपट आला. 79 मध्ये मुलींच्या शिक्षणाविषयी ध्येय धोरण आखले. 82 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राचा विकास झाला. 84 मध्ये मारुती उद्योग समूहानं जगाच्या बाजारपेठेत येऊन भारताचं नाव केलं. 89 मध्ये 18 वर्षाच्या तरुणाला राजकारणात येता येईल का याच्यासाठी प्रयत्न झाले. 91-93 ला आम्ही व्यापारीकरण स्वीकारलं. 95 ला आम्ही गॅट करार स्वीकारला. 2000 पर्यंत कम्प्युटरच्या बाबतीत भारत जगाचा बाप झाला. 2005 पर्यंत आमच्या हातात माहितीचा अधिकार आला. 2007 मध्ये महाराष्ट्राची प्रतिभा दिल्लीच्या तख्तावर जाऊन पोहोचली. 2008-2009 पर्यंत प्रत्येकाच्या दारात ज्ञानो येईल का याची स्वप्न आम्ही बघायला लागलो.
2015-16 पर्यंत आमचं यान मंगळावर जाईल का याचा विचार आम्ही करायला लागलो. आपण किती प्रचंड प्रगती केली, आपण एवढी सगळी प्रगती करतोय, पण तरी सुद्धा प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले, पण आमचं बोलणं सुधारलं नाही. पैशांच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र, सूर्य, ग्रह, तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहिले, पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर प्रेमाचे संबंध निर्माण होऊ शकले नाही. या स्वराज्याचं सुराज्य जर करायचं असेल तर मार्कांपुरतं फक्त शिवाजी संभाजीराजांकडे बघू नका, आणि जयंतीच्या निमित्तानं शिवाजी संभाजीराजांना फक्त डोक्यावर घेऊन मिरवू नका. शिवाजी संभाजीराजांनी दाखवलेल्या मार्गावर 4 पावलं आम्हाला चालता येईल का, मला वाटतं याचा विचार आपण करायला हवा. मी साधी उदाहरणं सांगतो तुम्हाला. अहो, तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला शिवाजी राजांनी, तर तुकाराम महाराज म्हटले तुमचे येर वित्त धन माझं मृत्तिके समान. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं आमचं धन कशात आहे, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. अहो, वारीला संरक्षण देण्याचं काम संभाजीराजांनी केलं. आम्ही कधी कधी या सगळ्या गोष्टी शिकून घेणार आहोत. मला वाटतं या मार्गाने चालण्याचं धाडस आमच्यामध्ये निर्माण व्हायला हवं. म्हणून आज मी आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगेल की आम्हाला या इतिहासातनं नेमकं काय घ्यायचं ना ते ठरवा. इथं ज्या मोजक्या महिला ऐकतायत ना त्यांच्यासाठी 1-2 मिनिट सांगतो. बघा, शिवाजी आणि संभाजी राजांचा इतिहास आणि त्यातला संघर्ष काय हे मी 2 मिनिटात सांगतो. जिजाऊ गरोदर होत्या. पूर्वीच जाधव आणि भोसले यांच्यामध्ये खंडागळे यांच्या हत्ती प्रकरणामुळं वैर निर्माण झालेलं होतं. खंडागळे यांचं हत्ती प्रकरण आपण सगळ्यांनी इतिहासात ऐकलेलं आहे, अभ्यासलेलं. पंचमीच्या सणाच्या निमित्तानं सगळेजण एकत्र आलेले आहेत. विठोजी आणि मालोजी भोसले उभे आहेत. आणि त्यावेळेला खंडागळे यांचा हत्ती पिसळलेला. खंडागळे यांच्या पिसळलेल्या हत्तीला ताब्यात घेण्यासाठी जाधव पुढे गेले आणि दत्ताजी जाधव खंडागळे यांच्या पिसळलेल्या हत्तीला ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतात. पिसळलेला हत्ती ताब्यात येत नाही हे संभाजी भोसलेंनी पाहिलं आणि संभाजी भोसलेंनी आवाज दिला, जाधव, हत्तीला जर ताब्यात घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी मनगटात रग लागते. जाधवांच्या मनगटात ती रग नाही. दत्ताजी जाधवानं ऐकलं, ज्ञानातून तलवार काढली आणि पिसळलेल्या हत्तीवरती फिरून टाकली. हत्ती क्षणार्धात खाली कोसळला. खाली कोसळलेला हत्ती बघितला. भोसल्यांनी आवाज दिला, जाधव, मनगटात जर एवढीच खुमखुमी असेल, मुक्या जनावरावर कसला वार करताय? वारच करायचा असेल तर भोसल्यांवर वार करा. दत्ताजी जाधवानं तीच रक्ताळलेली तलवार संभाजी भोसलेंवर फिरून टाकली. संभाजी भोसलेनं वार हातावरती झेलला. दुसऱ्याच वारात दत्ताजी जाधवाला खाली पाडलं. लखोजी जाधव पळत आले. रक्तामासाचं पोरगा असं रक्ताच्या थवळ्यात कोसळलेलं बघितलं. ज्ञानातून तलवार उपसली आणि लखोजी जाधवानं 1 नाही 2 नाही 22 वार करत संभाजी भोसलेंना खाली पाडलं. भाऊ आणि दीर रक्ताच्या थरव्यात कोसळलेलं जिजाऊ पाहत होत्या आणि जिजाऊंच्या गर्भातून भोसलेंची येणारी पिढी बघत होती. भाऊ आणि दीर रक्ताच्या थरव्यात कोसळले होते आणि निजामांचं हिरवं निशाण दिमागात फडकत होत. हत्ती कुणाचा? दत्ताजी जाधव, संभाजी भोसले. काय कारण? एकमेकांवर धावून जायचं आणि निजामांची निशाणं फडकवायची. जिजाऊंना त्या दिवशी वाटलं होतं हे कधी थांबणार, कधी आपण आपलं राज्य निर्माण करणार, कधी या सुलतानांसाठी आम्ही लढत बसणार. दुसरा प्रसंग सांगतो. भोसले आणि जाधव यांचं वैर या प्रसंगातून निर्माण झालं. शिवाजी राजांच्या वेळेला जिजाऊ गरोदर आहेत. लखोजी जाधव माग लागलेत कुडे शहाजी भोसले आणि गरोदर असणाऱ्या जिजाऊंना इथं तुमच्या जवळ शिवनेरीच्या पायथ्याला विश्वासरावांच्या घरी आणून ठेवलं. विश्वासरावांच्या तिथं आणून ठेवलं
आणि लखोजी जाधवाला कळालं की शहाजी भोसले जुन्नर मध्ये, अख्ख्या जुन्नरलाच वेढा घातला. जाऊन उभे राहिले, कुठे आहे शहाजी भोसला? शहाजी भोसले इथं नाहीत, विश्वासरावनं सांगितलं. मग पळून गेले का? अजून ती वेळ आली नाही की भोसले पळून जातील, मग लपून बसले असतील. विश्वासरावने तलवार उपसली, जाधवांनी तलवार उपसली, एकमेकावर धावून जाणार. गरोदर असणाऱ्या जिजाऊ पुढे आल्या. जिजाऊंनी आवाज दिला, आबा किती दिवस एकमेकांवर असे तुटून पडणार? आपण लढायचं, आपण मरायचं आणि यांची निशाणं फडकणार. आबा हे थांबवा हो. जिजाऊंनी आपल्या वडिलांचा हात हातात घेतला, कपाळावर ठेवला आणि सांगितलं, दुश्मनी संपवायची ना, माझ्या कपाळावरचं कुंकू पुसा आबा आणि संपून टाका तुमचं शत्रुत्व. बाप आणि पोरीचं नातं काही वेगळं असतं. बाप स्वतःला चप्पल घेत नाही बघा आत्ता सुद्धा, पण पोरगी कॉलेजला जायची ना, तुला शूज घेऊन देतो. बाप स्वतः सायकलवर जाते शेतात, पण पोरगी कॉलेजला जायची ना, तिला गाडी घेऊन देते जायला. स्वतःसाठी रुपया खर्च करत नाही बाप, पण पोरीच्या लग्नामध्ये मात्र असा तुरा काढून मानानं मिरवत असतो. दिवसभर मान खाली नसते, पण पोरीचा हात कन्यादानानंतर ज्यावेळेस जावायच्या हातात देतो ना, त्यावेळेस बाप मान खाली घालतो आणि जावायला सांगतो, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपली, माझ्या लेकीला जपा. बाप आणि पोरीचं हे नातं हो. जिजाऊंनी लखोजी जाधवांचा हात हातात घेतला, कपाळावर ठेवला आणि सांगितलं, आबा पुसून टाका आणि संपवा शत्रुत्व. लखोजी जाधवांनी जिजाऊला जवळ घेतला आणि सांगितलं, जिजा, जसं माझं रक्त तुझ्यात आहे ना, तसं जाधवांच्या कुळीला बांधलंय. हे शत्रुत्व आमच्या मरणानंतरच संपेल, पण एक शब्द देतो, तुझ्या कुंकवाला हात घालणार नाही. त्या दिवशी लखोजी जाधवांनी म्यान्याला स्वतः खांदा दिला आणि जिजाऊंना वरती गडावरती पोहोच केला. आणि जाताना लखोजी जाधव म्हटले, जिजा, तुझ्या नवऱ्यानं जरी बोलवलं नाही तरी पोराचं तोंड बघायला मला मात्र बोलव, नक्की ये. आणि आता पुढचा प्रसंग ज्या महिला ऐकत असतील त्यांनी लक्षात घ्या. याच जिजाऊंचे वडील लखोजी जाधव आणि जिजाऊंचे 3 भाऊ, आचलोजी, राघोजी आणि यशवंतराव. चौथा होता बहादूरजी, तो आईजवळ थांबला. या 3 भाऊ आणि लखोजी जाधव यांना दरबारात बोलून घेतलं. यांनी मुजरा केला. सुलतान आत निघून गेला. अपमान वाटला म्हणून लखोजी जाधव दरबारातून निघाले आणि ठरल्याप्रमाणे मुकर्रब खान, मोती खान धावून आले. मोती खान धावून आला, फर्राद खान सपासप वार झाले. लखोजी जाधव आणि हे 3 मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडले. एक स्त्री म्हणून विचार करा, ज्या दिवशी जिजाऊंच्या कानावर हे पडलं असेल की माझे 3 तरणेबांड भाऊ आणि वडील यांना सुलतानानं कपटानं बोलून मारलं, माझी आई आणि माझ्या भाऊजया एकाच दिवशी विधवा झाल्या, काय परिस्थिती झाली असेल हो जिजाऊंची. अहो, शहाजी राजांचे भाऊ खिळोजी राजे, त्यांची पत्नी आंघोळीला गेली तर शत्रू सैन्यानं उचलून नेलं. ही परिस्थिती होती साहेब. पोरांनो, ही परिस्थिती बदलावी म्हणून शिवाजी संभाजी राजांनी पुढाकार घेतला. ही परिस्थिती बदलावी म्हणून शस्त्र हाती उचललं. आणि आजही आम्हाला समाज कळलेला नाही. आजही आम्ही एकमेकांना जातीच्या धर्माच्या चष्म्यातनं पाहायला लागलो. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक संघ समाजाची निर्मिती करता येईल का, याच्यासाठी पुढाकार घ्या. ही जी क्षत्रिय युथ फाउंडेशनची सगळी पोरं आहेत ना, पोरांनो, तुम्ही जर असे चौकात उभे असले, रात्रीची वेळ आहे आणि तिथून जर एखादी मुलगी चालली ना, तुमच्याकडे पाहिल्यानंतर तिला सुरक्षित वाटलं पाहिजे. बसमधून पोरी प्रवास करतायत आणि 10 पोरं तिथं आहेत, त्या पोरांकडे पाहिल्यानंतर त्या मुलीला सुरक्षित वाटलं पाहिजे. तर समजावं की आपण शिवाजी संभाजी राजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. आपल्याकडे पाहून जर रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला भीती वाटत असेल तर समजावं अजून आपल्याला इतिहास समजून घ्यायचा आहे. अहो, रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडले शिवाजी राजांनी, हा इतिहास आहे, आम्ही कधी समजून घेणार आहोत.